केंद्र सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांविरोधात पाथरीत युवा काँग्रेसचा महामोर्चा। केंद्र सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाविरोधात आणि नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ आज पाथरी शहर युवा काँग्रेसच्या वतीने एक विशाल महामोर्चा काढण्यात आला। हा महामोर्चा पाथरी येथील चौक बाजारापासून ते तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला। देशात झालेल्या नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे आणि या नैराश्यातून 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। प्रशासनाच्या वतीने पाथरीचे तहसीलदार यांनी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारले। या महामोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्रानी, नागसेन धेरजे, जुनेद खान दुर्रानी, तारेक दुर्रानी, सलमान शेख, आखेब खान, वैजनाथ महिपाल, शहर अध्यक्ष दादाराव गवारे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय नगरसेवक आणि हजारोंच्या संख्येने विद्यार्थी व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी मोर्चात सामील युवकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हदगावकर, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करा। लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।